नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये. तर नवीन जाहिरात आलेली आहे 145 जागांसाठी आहे. ही जाहिरात आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेची. तर यामध्ये विविध पदांसाठी विविध जागा आहेत आणि यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. थेट मुलाखत आहे याची विद्यार्थी मित्रांनो या जागांसाठी. तर विविध पदे आहेत, संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे, थेट मुलाखत आहे. तर यामध्ये पहा, ही संपूर्ण जाहिरात आहे आणि ही संपूर्ण तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती PDF पाहिजे असेल तर जॉईन करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, ही जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिकेची आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय, डॉक्टर रुस्तम नरसी कूपर रुग्णालय, जुहू. ही जाहिरात पहा, महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी दिनांक 1/10/2025 नुसार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय, डॉक्टर रुस्तम नरसी कूपर रुग्णालयाकरिता खालील नमूद करण्यात आलेली विविध पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर 31/3/2027 पर्यंत भरायची आहेत. सदर पदांकरिता जाहिरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर रुस्तम नरसी कूपर रुग्णालयाच्या स्थानिक सूचना फलकावर प्रसारित करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागण्यात येत आहेत. तर यासाठी जी फीस आहे, तर यामध्ये डॉक्टर रुस्तम नरसी कूपर रुग्णालय, पहिला मजला, डी विंग, रोगपाल विभाग, रूम नंबर 65 येथे ₹790 प्लस 18% GST 144 अशी एकूण ₹934 फीस आहे. इतके अर्जाचे शुल्क 27/1/2026 ते 4/2/2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत सर्व शनिवार तसेच रविवार व सार्वजनिक सुट्टी वगळून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भरण्यात येईल व त्या पावतीची छायांकित प्रत अर्जासोबत जोडून पूर्ण भरलेले अर्ज सोबत शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे जोडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर रुस्तम नरसी कूपर रुग्णालय, पहिला मजला, डी विंग, आस्थापना विभाग येथे दिनांक 27/1/2026 ते 4/2/2026 रोजी सकाळी 4 पर्यंत प्रत्यक्ष सादर करायचे आहेत. तर कुठे अर्ज करायचे तेही आपण पाहिलेलं आहे आणि या परीक्षा शुल्क किती असणार आहे ते आपण पाहिलेलं आहे. तर उमेदवारांच्या अर्जात नित्य वापरात असलेला जो आहे व्हॅलिड ईमेल ID व मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. तर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरायच्या विविध पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. संबंधित संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेनुसार उमेदवार माध्यमिक शाला प्रमाणपत्र किंवा तत्सम उच्च परीक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेले मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर तुम्हाला MSCT ही आवश्यक आहे. येथे MSCT बद्दल माहिती दिलेली आहे. यामध्ये 10वी वरती ही काही जागा आहेत ते आपण पाहणार आहोत. तर वैद्यकीय अधिकारी 2 जागा आहेत, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी 2 जागा आहेत. MBBS साठी 90,000 पेमेंट आहे, MD साठी 1,00,000 पेमेंट आहे. तर यामध्ये मुलाखतीचा जो दिनांक आहे 11 वाजता 9/2/2026 आहे. उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी प्राप्त केलेला असावा. उमेदवार हा महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यांच्याकडील नोंदणीकृत असावा. उमेदवाराने मान्यता प्राप्त रुग्णालयातून 6 महिन्यांचे 2 सत्र असावी. अधिकाऱ्यांचे पद हाऊस पोस्ट किंवा 1 वर्षाचे सलग निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद इतका अनुभव धारण केलेला असणे आवश्यक आहे. तर नंतरचं पद जे आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ 20,000 पेमेंट आहे. यासाठी 9/2/2026 सकाळी 11 वाजता मुलाखतीचा दिनांक आहे. उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी धारण करणारा असावा आणि मान्यता प्राप्त विद्यापीठाची MSBT ची DMLT पदविका असावा. BSc प्लस DMLT शैक्षणिक अर्हता लागणार आहे. नंतरचं पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक, 16,000 पेमेंट आहे. 4 जागा आहेत. 9/2/2026 सकाळी 11 वाजता मुलाखत आहे. उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र येथे शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. यामध्ये जी आहे पदवी शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. डिग्री इन BSc. तर उमेदवारास खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. नंतरचं पद आहे ECG तंत्रज्ञ, 18,000 पेमेंट आहे आणि यासाठी 9/2/2026 सकाळी 11 वाजता मुलाखत असेल. तर यामध्ये
उमेदवार 12वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालविला जाणारा कार्डिओ टेक्नॉलॉजी विषयातील BPMT 3 वर्षाचा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला असावा. उमेदवारास महानगरपालिकेच्या खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी ट्रेड टेस्ट जी आहे परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तर यामध्ये नंतरचं पद आहे क्ष किरण सहाय्यक. यासाठी 16,000 पेमेंट आहे. 10/2/2026 सकाळी 11 वाजता मुलाखत असेल. तर 4 जागा आहेत. उमेदवार 12वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालविला जाणारा क्ष किरण विषयातील BPMT 3 वर्षाचा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा व त्याने 6 महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी. तर उमेदवारास खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. नंतरचं पद आहे नोंदणी सहाय्यक. 14,000 पेमेंट आहे. 1 जागा आहे. अर्धवेळ नोंदणी सहाय्यक 3 जागा आहेत. 6,500 जे आहे पेमेंट असेल. तर मुलाखतीचा जो डेट आहे 10/2/2026 सकाळी 11 वाजता. आणि यासाठी उमेदवारास मान्यताप्राप्त मंडळाची उच्च माध्यमिक म्हणजे SSC शालांत प्रमाणपत्र परीक्षावर उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचे वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखाचा पदवीधरी असावा. उमेदवाराला संगणकाकरिता ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट ह्याची जे आहे इत्यादी इंटरनेट इत्यादी उत्तम ज्ञान असावे. तर नंतरचं पद आहे पार्ट टाइम जे आहे. यामध्ये पार्ट टाइम रिफ्रेक्शनिस्ट जे पद आहे 1 जागा आहे. 13,000 पेमेंट आहे. उमेदवार हा शालांत परीक्षेसह SSC ऑप्टोमेट्रीमधील 3 वर्षाचा पदवीधारक असावा. 10/2/2026 सकाळी 11 वाजता जे आहे मुलाखत आहे किंवा येथे शैक्षणिक अर्हता दिलेला आहे किंवा मध्येही. तर नंतरचं पद आहे व्यवसाय संयोगचार तज्ज्ञ अंशकालीन. यासाठी 2 जागा आहेत. 20,000 पेमेंट आहे. 10/2/2026 सकाळी 11 वाजता जे मुलाखत असेल. उमेदवार मान्य BSc यामध्ये BSc व्यवसायोपचार BO टेक बॅचलर ऑफ ऑक्युपेशन थेरपी पदवीधारक असावा. उमेदवार महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकशास्त्र परिषद मुंबई येथे नोंदणीकृत असावा अशी यासाठी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. नंतरचं पद आहे दूरध्वनी चालक व वेतन श्रेणी. 1 जागा आहे. 14,000 पेमेंट आहे. 1/2/2026 सकाळी 11 वाजता मुलाखत असेल. उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा आणि शासन मान्यताप्राप्त संस्थेची मार्फत किमान 6 महिने इतका दूरध्वनी चालक म्हणून अभ्यासक्रम केलेला असावा. तर उमेदवाराला मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा किमान लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक असावे. नंतरचं पद आहे प्रयोगशाळा परिचर. यासाठी 15,000 पेमेंट आहे. 1 जागा आहे. आणि प्रयोगशाळा सेवक 15,000 पेमेंट आहे. 7,000 जे आहेत जागा आहेत. 11/2/2026 सकाळी 11 वाजता जे आहे मुलाखत असेल. उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. उमेदवार मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. ह्या 2 पदासाठी ही शैक्षणिक अर्हता आहे. नंतरची जी पदे आहेत 14 ते 20 पर्यंत पहा. यासाठी जे आहेत प्रशिक्षण मदतनीस, तारतंत्री, उद्वाहन चालक यासाठी तारतंत्री, सेकंड तारतंत्री, वीजतंत्री यासाठी एकच शैक्षणिक अर्हता आहे. आणि मुलाखतीचा जो दिनांक आहे 11/2/2026 आहे. तर यासाठी शैक्षणिक अर्हता पहा. उमेदवार 10वी SSC उत्तीर्ण असावा. अनुक्रमांक 14 ते 20 पदांकरिता महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तारतंत्री परवानाधारक उमेदवार किंवा वीजतंत्री, तारतंत्री या व्यवसायाचे ITI किंवा NCTE परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारक. उमेदवार 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी भाषा विषयाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा जी आहे इयत्ता 10वी किंवा मराठी विषय असलेले तत्सम परीक्षा उच्च नियमस्तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकषानुसार उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. तर उमेदवार मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. उमेदवारांनी खात्यामार्फत घेण्यात येणाऱ्या व्यवसाय चाचणीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तर यासाठी पेमेंट हे दिलेले आहे. इथे तुम्ही पाहून घेऊ शकता. नंतरचं जे पद आहे गौंडी सेकंड सुतार. यासाठी 18,000 जे आहे वेतन श्रेणी आहे. 1 जागा आहे यामध्ये. आणि यामध्ये जे आहेत आपण
जागा येथे तुम्ही पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे जागा दिलेल्या आहेत. तर यामध्ये गौंडीसाठी आपण पाहू, गौंडी आणि सुतार यासाठी जे मुलाखत 11/2/2026 सकाळी 11 वाजता असेल मुलाखत. आणि यासाठी जे शैक्षणिक अर्हता पहा, उमेदवार 10वी SSC उत्तीर्ण असावा, उमेदवार 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी भाषा विषयाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा मराठी विषय असलेली तत्सम परीक्षा जी आहे 10वी पास लागेल. उमेदवार मराठी लिहिता वाचता येणे आवश्यक आहे. उमेदवारांनी खात्यामार्फत घेण्यात येणाऱ्या व्यवसाय चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. नंतरची जी पदे आहेत 20 ते 38 या रखान्यापर्यंतची जी आहे, तर यासाठी शैक्षणिक अर्हता जी लागणार आहे तर येथे दिलेली आहे. उमेदवार 10वी SSC उत्तीर्ण असावा, उमेदवार 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेले मराठी भाषा विषयाचे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10वी किंवा मराठी विषय असलेली तत्सम परीक्षा उच्च निम्न स्तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकषानुसार उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. उमेदवार मराठी लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. उमेदवाराचे खात्यामार्फत येणाऱ्या व्यवसाय चाचणीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मुलाखतीचा दिनांक आहे 12/2/2026 सकाळी 11 वाजता. तर यासाठी विविध शिक्षण दिलेले आहे. सफाई कामगार यासाठी 33 जागा आहेत. तर यामध्ये नंतर पाहू शकता तुम्ही रुग्णवाहिका परिचर यासाठी 5 जागा आहेत. आणि यासमोरच जे आहे वेतन श्रेणी दिलेली आहे. नंतर शिंपीची जागा आहे, एक जागा आहे 17,000, वेतन श्रेणी आहे 12/2/2026 सकाळी 11 वाजता जे मुलाखत असेल. उमेदवार 10वी SSC उत्तीर्ण असावा, मान्यताप्राप्त शासकीय संस्थेची शिकवण कला व कतार कामाचा 1 वर्षाचा प्रशिक्षण काळ समाधानकारकरित्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र किंवा श्रमिक विद्यापीठाचा किमान 20 आठवड्याचा ॲडव्हान्स टेलरिंग कोर्स समाधानकारकरित्या पूर्ण केलेला असावा. तर उमेदवार 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेले मराठी भाषा विषयाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10वी किंवा मराठी विषय असलेली तत्सम परीक्षा उत्तीर्ण निम्न स्तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकषानुसार उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. उमेदवार मराठी लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे. उमेदवारांनी खात्यामार्फत घेणाऱ्या व्यवसाय चाचणीवर उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तर अशा जे आहेत त्या जागा आहेत. उमेदवारांनी मुलाखत सुरू होण्यापूर्वी 1 तास आधी मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. वयोमर्यादा दिनांक 1/1/2026 रोजी उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये. निवडीची निकष व कार्यपद्धती थेट तुम्हाला मुलाखत द्यायची आहे. आणि यामध्ये जी आहे डेट हे आपण पाहिलेलं आहे, परीक्षा शुल्क हे आपण पाहिलेलं आहे. तर सर्वसाधारण येथे अटी दिलेल्या आहेत ते तुम्ही वाचून घ्या. तर नियुक्ती झालेल्या उमेदवारास मनपा कायमस्वरूपी सेवेसाठी कोणताही हक्क सांगता येणार नाही, तसेच त्यांना नियमित सेवेचा कोणताही फायदे अनुज्ञा असणार नाहीत. अशी जी आहे वैद्यकीय नियम, वैद्यकीय व प्रशासकीय संवर्गासाठी आवश्यक कागदपत्राची यादी येथे दिलेली आहे. तर यामध्ये मुलाखतीचे ठिकाण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर रुस्तम येथे दिलेले आहे. कुप्पर रुग्णालय जुहू येथे तुम्हाला मुलाखतीचे ठिकाण दिलेले आहे. तर टीप येथे पहा, मुलाखतीसाठी उपस्थित राहताना सर्व कागदपत्रांचा पडताळणीकरिता मूळ कागदपत्रे बरोबर घेऊन येणे आवश्यक आहे. विशेष सूचना येथे दिलेल्या आहेत. तर आपण माहिती पाहिलेली आहे. यामध्ये जे आहे मुलाखतीची डेट पाहिलेली आहे, कोणकोणत्या जागा आहेत ते आपण पाहिलेले आहे, किती जागा पाहिलेल्या आहेत, मुलाखतीची डेट, मुलाखतीचे परीक्षा शुल्क, तर सर्व माहिती पाहिलेली आहे. माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन करा. PDF तिथे मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.